आज औरंगाबाद शहरामध्ये अवैध धंदे व त्यामधून वाढत चाललेली गुन्हेगारी यामध्ये सर्व विशेषतः बौद्ध मागासवर्गीय वसाहतीसहित पूर्ण शहरामध्ये आज नागरिक परेशान आहे। विशेष करून महिला मुलींना याचा फार त्रास होतोय। 24 तास चालणाऱ्या अवैध दारू धंद्यावर अड्ड्यामुळे स्थानिक रहिवाशांना विशेषतः महिलांना शिवीगाळ करणे, नशेखोर मुलं शिवीगाळ करणे, मारहाण करणे, काही दापायला गेल्यावर त्याला झगडे करणे, त्याच्यासोबत अनेक प्रकारचा तर सहन होत आहे। मुलीवर चाकू हल्ले, भर रस्त्यामध्ये जी तलवारबाजी केली जाते दहशत माजवण्यासाठी तरुण नशेखोर तरुणाईकडून, या विरोधात आणि अशा अनेक समस्येविरोधात वाढती गुन्हेगारी अवैध धंद्याविरोधात काही आमचे कार्यकर्ते जे दारूबंदी संघर्ष समितीचे कार्यकर्ते त्याच्यावर तक्रार द्यायला जाते, त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यावर मारहाण करणं, त्याला अशा प्रकारे प्रकार घडत आहेत। या अनुषंगाने आम्ही या अगोदर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलं तर आमच्या म्हणण्यानुसार त्यांनी नार्कोटिक्स सेलची स्थापनाही जरूर केली आहे। चांगली कारवाई त्या माध्यमातून गीता बागोडे मॅडम करतायत, पण वस्त्या अंतर्गतचे जे अवैध दारूचे गांजाचे धंदे त्या बाबत अजून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये। जनता अजून अधिकाधिक त्रस्त होत चालली आहे। म्हणून आज आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत शासनाला निवेदन द्यायला आलतो की बाबा हे धंदे रोखा, नसता आम्ही येणाऱ्या काळामध्ये जन आंदोलन पुणे शहरातून पेटन, याची खबरदारी पुरी जबाबदारी आपली राहील म्हणून आलतो। पण काही कारणास्तव निवेदन आम्ही रद्द करतो, कारण इथं पुन्हा तिथे काम बंद आंदोलन वगैरे काहीतरी घटना घडलेली आहे या आणि अशा काही कारणामुळे ते रद्द करतोय। पण या 2-3 दिवसात परत हे निवेदन देऊन पूर्ण शहरभर आम्ही अवैध धंदे व भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध जे आता काही मीडियानं बी हे स्टिंग ऑपरेशन करून अवैध धंद्याची पोलखोल केली, कोणती यंत्रणेमुळे कशा आशीर्वादामुळे काय चालते, तरीही जर संबंधित यंत्रणेला येते दिसत नसन, जनतेला त्रास होतो, जनतेला ते धंदे दिसतील, पण या यंत्रणेला जर धंदे दिसत नसन तर मग येणाऱ्या काळात आम्ही दारूबंदी संघर्ष समितीच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। याची दखल शासन प्रशासन यांनी घेतली पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। सिद्धार्थ गंगावणे, दारूबंदी संघर्ष समितीचे अध्यक्ष। निवेदन देऊन जर झालं नाही तर पूर्ण शहरामध्ये आम्ही प्रत्येक वसाहतीत आज नागरिक त्रस्त आहे, तर पूर्ण शहरातल्या नागरिकांना एक ठिकाणी आणून लाखोच्या संख्येने शहरामध्ये मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे। त्याच प्रकारे आपल्या शहरामध्ये अवैध धंदे चालू आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला जास्ती गुन्हेगारी वाढलेली आहे? नाही तसं तर एक नाही धरता येत, पण आता अनेक मागच्या वेळेस दिवे मराठीवाल्यांना जर मुकुंदवाडीचा मुद्दा उपस्थित केला, मुकुंदवाडीमध्ये जास्त प्रमाणात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच आहे। मुकुंदवाडी झालं, नारेगाव झालं, त्यानंतर उस्मानपूर आहे, परत आपल्या काय म्हणते भीमनगर भावसिंगपुरा या ठिकाणी आहे। अशा असंख्य ठिकाणी त्याला मुकुंदवाडीचं प्रकरण सध्याला फार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे। अशा सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत आहे आणि स्थानिक नागरिक ज्यावेळेस तक्रार द्यायसाठी जातात, एक तर त्याची तक्रार व्यवस्थित ऐकल्याने जात, उलट तुमचे फोटो काढायचे वगैरे अशी भाषा वापरली जाते, तर ते न करता नागरिकांची तक्रार दाखल घ्या। तक्रार झाल्यानंतरही ही तक्रार काही ठिकाणी घेतली गेली पण गुन्हे दाखल बी होत नाही व्यवस्थित आणि ते दुकान बी बंद होत नाही आजपर्यंत। तर दुकान का बंद होत नाही, दुकान 24 तास चालू आहेत, ते झाले पाहिजे। पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो होतो, आम्ही अनेक मागण्यामधून एक मागणी केली की याच्यासाठी स्पेशल पथक स्थापन करावं, तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आमची मागणी मान्य करून ते नार्कोटिक्स सेल पथक स्थापनही केलं। त्यात गीता बागोडे सारख्या मॅडम नियुक्तही केल्या प्रमुखपदी आणि त्यांनी कारवाई चालू केली, पण ती कारवाई मोठ्या प्रमाणात वरच्या लेवलला चालू आहे। पण अंतर्गत वसाहतीत जे पोलीस ठाणे अंतर्गत जे वसाहती आहे तिथे जे दारू खेळणं, रात्रभर जागणं, पत्ते खेळणं, धिंगाणा घालणं याचा जो जनतेला त्रास आहे तो अजूनही कमी झालेला नाहीये। तर अंतर्गत वसाहतीत पण पोलिसाच्या गस्त असल्या पाहिजे रात्रीच्या वेळी, ती अजिबात कोणत्याच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गस्त होत नाहीये। गुन्हेगारी वाढण्याच्या मागे काय कारण आहे? गुन्हेगारी वाढण्याच्या मागे आजकाल सगळ्यात मोठं कारण जे तरुण गुन्हेगारी वाढली तर त्याला ही नशाच अवैध धंदे 24 तास चालतात, कोणत्याही वेळेला दारू गांजा ते काय बटन इत्यादी नशे आणणारे पदार्थ मिळतात आणि त्यानं मग हे विकृत झालेले आहेत। तरुण जे नशेखोर तरुण विकृत झाले ते कुणावरही काही मानसिकता खराब झाली, कुणावरही हमले करतायत, काही घटना घडतायत, तर हे रोखल्या पाहिजे। जनजागृती काय करायला पाहिजे पोलीस प्रशासनानं? जनजागृती आता जनजागृती का दिवसा ढवळे धंदे चालू आहेत, पोलीस प्रशासनानं असं ऍक्शन घेतली पाहिजे की तक्रार आली तर त्या तक्रारदाराला आम्ही कुठलाही त्रास न होऊ देता त्याची तात्काळ दखल घेऊन ते ज्या दुकाना संबंधित तक्रार आली ते दुकान कायमचं बंद कसं होईल या तक्रार येते आणि ते ऐकून घेतात, 10-15 मिनिटं
दुकान बंद राहते परत ते दुकान चालू होते. दुकान एकही आजपर्यंत बंद झालेलं नाही. एवढ्या तक्रारी जाऊन आणि मीडियावाल्याची स्टिंग ऑपरेशन होऊन हे दुकान बंद होत नाही. याचं कारण काय? मी सिद्धार्थ गंगावणे, दारूबंदी संघर्ष समितीचा अध्यक्ष. भीमनगरमध्ये विहाराच्या आजूबाजूला इतके दुकानं झालेत आणि इतके तरुण मुलं ते दारू पिऊ मरू लागलेत आमच्या एरियामध्ये. आता या 4-6 महिन्यामध्ये जवळपास 7-8 मुलं वारलेले आहेत दारू पिऊन. आणि विहारात जाताना आम्हाला इतका त्रास होतो. आता वर्षावाचा कार्यक्रम चालू आहे. जर दुपारी आम्ही जातो, सकाळी कुठं फिरायला जाताना रस्त्यामध्ये इतकी गर्दी असते की बाजू सरका म्हटलं तरी बाजू सरकत नाहीत मुलं दारू पिलेले. आणि जाता येता विनाकारण त्यांचे फालतूचे टॉन्ट ऐकावं लागतात, काहीतरी गाड्या बोलत असतात. नावेला जाऊन आपल्याला मान खाली घालून निघावं लागतं. तर मला रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की दारू कम्प्लिटली बंद करा आणि आमच्या एरियातले तर सगळेच बंद करा दुकानं. आमच्या प्रत्येक विहाराच्या बाजूला 4-5 दुकानं झाले सगळ्या विहाराच्या परिस्थिती आणि सगळ्या शहरामध्ये अशीच परिस्थिती आहे जवळपास आमच्या एरियामध्ये. गरीब म्हणून लोक तुम्ही मरायला सोडून दिले त्या दारू पिऊन मला तुम्ही दारू बंद करा म्हणजे आमचे लोक मिळाली नाही तर शांत तरी घरात बसतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दारूबंदी संघर्ष समितीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना आता कलेक्टर ऑफिसला निवेदन देतोय आणि कुठल्याही परिस्थितीत दारू बंद झालीच पाहिजे. गव्हर्नमेंटची पूर्ण महाराष्ट्रात बंद केली तर चांगलीच गोष्ट आहे, पण कमीत कमी आमच्या एरियात बंद करा, शहरात तरी बंद करा असं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. आणि तुम्ही काळजी करा लोकांना नाही मरायलाच लोक लागलेत ना, अक्षरशः मरायला लागलेत. तरुण पोरं 25 वर्षाचे पोरं बोरवलेत. आता 40-50च्या पुढे जाऊच नाही लागले पोरं. आणि आम्ही तक्रार द्यावं तर ते काही अर्थ नाही तक्रारीला. आणि सगळे लोक म्हणतात की होणार नाही बंद. कशी बंद होणार नाही? लोकशाही आहे का काही ठोकशाही? इथं दारू बंद करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. कम्प्लिटली गुजरातमध्ये झाले तशी आमच्याकडे बंद करून टाका. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते जातील कुठे, काय घ्यायचे ते घेतील कुठे जाऊन. पण गरिबांना एवढे पैसे नसतात बाहेर झाला पैसे आणायला. त्याच्यामुळे कमी वयातले पोरं दारू प्यायला लागले, व्यसनी व्हायला लागले. आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष झालंय, नोकऱ्या नाही पोरांना. आणि मुलींवर हाते वाढलेत. मुलींना रस्त्याने फिरायला अवघड झालंय. रस्त्याने जायचे मुली तर कंटाळा करतात जायला रस्त्याने जायला की तिथं 4-5 लोक उभे आहेत मग दारू पिलेले. कसं जाऊ तिथून रस्त्याने? पोरी असं ओरडतात ना, त्रास होतो ना. मग प्रत्येक वेळेस सोबत जाणार आहे का आपण? आपल्यालाही कामं असतात ना. त्याच्यामुळे दारूबंदी व्हावी असं आम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला. एक तर शासनाला महसूल मिळत नाहीये, तरी अवैध धंदे कसे काय एवढे फोपावलेत प्रशासनाला दिसत नाहीये का? हीच आश्चर्य. तक्रार देऊनही अवैध धंदा होत नाही. तुम्ही इकडे तिकडे पैसा वाटता मोकार सारखा. त्याच्यापेक्षा दारूबंदी करा ना तुम्ही. याच्यातून लोकांनी ज्या संसार नाही वाचतील. बायका बिचारे धुणं भांडे करू संसार करतात आणि हे लोक दारू पिऊ परेशान करतात. वरून पुन्हा संसार सुखाचा नाही ना अजिबात. धन्यवाद.